जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस स्थानकात एका महिलेच्या तक्रारीमुळे एका कंपनीतील संतापजनक प्रकार समोर आला आहे। सुट्टी मागणाऱ्या महिला कर्मचारीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार धरणगाव तालुक्यातील बांबोरी येथील एका कंपनीत उघडकीस आला असून याबाबत तब्बल 7 महिन्यांनी तक्रार दिल्यावर संबंधित कंपनीतील सुरक्षा प्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयिताने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। तसेच पीडितेला कंपनीत कामासाठी ज्या येतात त्यांना मला खुश करण्यासाठी पाठव, तू माझे हे काम केले तर मी तुला त्रास देणार नाही असे सांगितल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे। या त्रासाला कंटाळून तब्बल 7 महिन्यानंतर पीडितेने धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहा याबाबत काय म्हणाले पोलीस अधिकारी। दिनांक 2/4/2026 ला बांबोरी येथील ॲस्टोमो कंपनीमध्ये काम करणारी एक पीडित महिला आहे। ती सिक्युरिटी गार्डचं काम करते त्या कंपनीमध्ये। तिनं आपल्या पाळदी दूरक्षेत्र या ठिकाणी येऊन एक विनयभंगाची तक्रार त्याच कंपनीत काम करणारा सिक्युरिटी इन्चार्ज SIC कंपनीचा जनार्दन नावाचा अधिकारी आहे। तर त्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पाळदी दूरक्षेत्र येथे दिली होती। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सप्टेंबर 2025 आणि त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये काही फोटो पण काढले होते, ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तक्रार पोलीस स्टेशनला दिली तर मी तुझ्या घरच्या लोकांना मारून टाकेल अशी धमकी दिल्यामुळं तिने तक्रार दिली नव्हती। परंतु परत मार्च महिन्यातील 21 तारखेला परत त्यांच्यामध्ये आणखी काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर मात्र तिने 2 एप्रिल 2026 ला पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। तिच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा जनार्दन नावाचा जो सिक्युरिटी इन्चार्ज आहे तिथला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक बडगुजर करत आहे। आरोपीला BNSS प्रमाणे नोटीस दिलेली आहे। त्याच्यानंतर त्याचा मोबाईल पण जप्त केलेला आहे। मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आम्हाला मिळून आले नाही, बहुतेक काय डिलीट केले असावेत असा आमचा संशय आहे। तो मोबाईल आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून अधिक तपास करत आहोत। तसंच ह्या घटनेबद्दल जे कोणी इतर कंपनीतले लोक ज्यांना माहिती आहे त्यांचं जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। तपासांती जर पुरावा मिळून आला तर आम्ही दोषारोपपत्र दाखल करत आहोत।